हाय भावांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आपण CST वरून काळूबाईसाठी जाणार आहोत. तर आपण CST वरून महालक्ष्मी ट्रेन पकडून साताऱ्याला उतरले. तर आपण ब्लॉगची सुरुवात साताऱ्यापासून करतोय. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आपण ट्रेनमधून उतरलो, आपली ट्रेन चालली आता. तर भावांनो, 3:45 वाजलेत. तर आपण सातारा स्टेशनच्या बाहेर आहेत. तर इथून आपण बस पकडून वाईला जाणार आहोत. तिथून आपण काळूबाईसाठी जाणार आहोत. त्यानंतर आपण रिक्षा पकडून ST स्टँड वरती आलो. इथे सकाळ सकाळचा व्ह्यू बघा किती भारी दिसतोय. पाऊस पडत होता थोडा. मग आपण बस मध्ये बसलो. आपल्याला दिसत होते रनिंग करताना पोरं, भरपूर पोरं होते रनिंग करताना. बस मधून आपल्याला महाराजांचं स्मारक पण दिसलं. मग आपण तिकीट काढलं. त्यानंतर थोड्याच वेळात आपण वाईला उतरलो. वाईवरून आपण बसमध्ये बसलो. मांढरदेवीसाठी तिकीट काढलं बसमध्ये. नंतर आपण घाटामध्ये बसलो. घाटात तर सगळीकडे मस्त व्ह्यू झाला होता. सगळीकडे हिरवेगार वाटत होतं. डोंगराच्या इथून बघा कसं दिसत. आपल्याला 6 डोंगर पार करून जायचं होतं. 6 डोंगरानंतर मांढरदेवीचं मंदिर आहे वरती. मस्त व्ह्यू आहे. चारी साईडून पूर्ण डोंगरातून हा रस्ता होता. जर तुम्ही येत असेल तर पावसामध्ये जरा गाड्या स्लो चालवा आणि आरामात आपल्या फॅमिलीला सोबत घेऊन या. फॅमिलीला जर सोबत आणायचं असेल तर प्लीज साईडला थांबून जर फोटो काढत असतील तर नीट सेफ मध्ये काढा. इथून मस्त व्ह्यू बघा दिसतो. पूर्ण आपण ज्या रस्त्याने आलोय वरती. टर्निंग वगैरे जरा नीट सांभाळून करा, कारण भरपूर टर्न आहे तिथं. समोरून गाड्या येणाऱ्या दिसणार नाही. इंद्रधनुष्य बघा कसा मस्त दिसतो. तर आपण आता थोड्याच वेळात मांढरदेवी मंदिराच्या इथं उतरणार आहोत. बसचा हा अर्धा तासाचा प्रवास आहे वाई ते मांढरदेवी. आपण आता थोड्याच वेळात उतरणार आहोत. बघा कसे झाड, पूर्ण हवा मस्त सुटली होती. टर्न वगैरे भरपूर आहेत. तर आपण आता पोहोचलोय. हे 4 व्हीलर साठी पार्किंग होती. झाडावर माकड सुद्धा बसले होते. जर तुम्ही हातात काय असेल तर माकड जरा सांभाळून जा. तर भावांनो, झालंय आपण रेडी आता जायला. पोहोचलेलो आपण 1 तासापूर्वी मांढरदेवीला. तर आपल्या समोरच मांढरदेवीचं मंदिर आहे. चला तर जाऊया. काळूबाईच्या नावानं चांग भलं. तर आलोय आपण मंदिराच्या जवळ. मंदिर आपल्या समोरच आहे. काळूबाईच्या नावानं चांग भलं. तर आपण इथून वरती जाणार आहे. इथेच वरती माकड बसलाय बघा. माकड बसलाय. ते भरपूर माकड आहेत आपल्याला बघायला भेटते. या साईडून पायऱ्या आहेत जायला आणि या साईडून पण. तर आपण जाणार होतो आता. चला तर पहिले ओटी चोळी घेऊया. तर आपण इथून 4:30ची ओटी देखील घेतली. त्यानंतर आपण जाणार होतो वरती दर्शनासाठी. मग आपण पाया पडून वरती निघलो दर्शनासाठी. तुम्हाला जर यायचं असेल तर सॅटर्डे संडे नका येऊ. ऑफ डे तुम्ही येऊ शकता, काहीच गर्दी नसेल. सॅटर्डे संडे भरपूर गर्दी असते. चला तर आपण चाललोय वरती दर्शनाला. गर्दी नाही आज, लगेच दर्शन होईल. बघूया कसं दर्शन होतं आपलं. तर चाललोय आता आपण दर्शनाला. ओटी घेतली. गर्दी नाही काहीच. तर पोचलोय आपण काळूबाई मांढरदेवी मंदिराच्या इथं. काळूबाईच्या नावानं चांग भलं. मागीर बाबा देवस्थान आहे. आपण इथे पण जाणार आहोत दर्शनाला. चला तर जाऊया दर्शन करायला. गर्दी नाही काहीच. बघा कसं धुकं सुटलंय, हवा पण सुटले मस्त. आता मस्त बांधलंय इथं, झाडं वगैरे लावलेत. इथे जुनं वडाचं झाड आहे, भरपूर मोठं झाड आहे. तर इथं मागीर बाबा देवस्थान पण आहे. आपण इथं पण जाणार आहोत. तर आपण चाललो आता आतमध्ये. चला जाऊया आतमध्ये. मंदिरामध्ये पूजा चालू होती. तर आपण थोडा वेळ थांबलो तिथेच. 5-10 मिनिटं होतो मंदिरामध्ये आपण.
तर झालंय आपलं दर्शन, मस्त दर्शन झालंय, काहीच गर्दी नव्हती. आपण बराच वेळ मंदिराच्या गाभाऱ्यात होतो. तर इथंच पुढे बघा मंदिराच्या बाहेर किती भारी, भरपूर लोक इथं थांबलेत. मंदिर मस्त बनवले आता नवीन त्यांनी. हा इथे ध्वज आहे, भरपूर मस्त वारा सुटलाय बघा. खाली व्ह्यू बघा कसा दिसतोय इथून, मस्त धोका दिसतोय बघा. हे खाली इथे कार पार्किंग आहे. हे काळूबाईचं मोठं मंदिर आहे. आज काहीच गर्दी नाही, तर मस्त दर्शन झालं आपलं, थोड्याच वेळात दर्शन झालं. हा मंदिराच्या मागचा गाभार आहे. काळूबाईच्या नावानं चांगभलं लिहिलंय तिथे मस्त. हा वरती ध्वज आहे. तर मस्त मंदिर आहे. इथे भरपूर सारे मंदिर आहेत, बघू शकता तुम्ही. दाखवून इथं पाणी प्यायची सोय सुद्धा केली त्यांनी. खालीच इथं आपलं आलोय इकडं. तर आपण जाणार आहोत आता बाहेर. इकडनं यायचा रस्ता आहे हा, इथून खालून दाखवतोय मी. मस्त व्ह्यू दिसतोय बघा, रात्रीचा व्ह्यू पण मस्त असेल. लाईटी हा इकडनं ध्वजसाठी आहे. इथून भरपूर फोटोशूटसाठी जागा आहे. मंदिर मस्त केलंय, काका इथं उभे आहेत. माझ्या मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, इथे मस्त आहे. सगळीकडे हिरवगार झाले आणि आपल्या पुढंच मंदिर आहे. गर्दी नाही काहीच आज जास्त, लोक मस्त फोटोशूट काढतात. काहीच गर्दी नाही, लगेच दर्शन होते. 1 मिनिटातच दर्शन झालं आपलं. आपण गाभाऱ्यातच 5-10 मिनिटं थांबलेलो. तर आपण जाणार आता मांगीर बाबाच्या मंदिरामध्ये. तर आलोय आपण इथे मांगीर बाबा मंदिरमध्ये. चला तर आतमध्ये जाऊया. तर आपण आतमध्ये जाऊन मांगीर बाबांचं सुद्धा दर्शन केलं. तर आलोय आपण आतमध्ये मांगीर बाबा मंदिरामध्ये. तर बघू शकता तुम्ही इथे त्यांची सुंदर मूर्ती आहे. इथेच बाजूला आपला धावजी पाटील म्हसोबांचं पण हे आहे. तर आपण धावजी पाटीलचं पण इथं दर्शन, धावजी पाटील म्हसोबा आपण इथं पण दर्शन. तर आपण आता इथून जाणार धावजी पाटीलला दर्शन करायला. इथे पण होतं तिथं आतमध्ये धावजी पाटीलचं. तर आपण धावजी पाटीलला निघणार तिथून. हवा बघा किती मस्त सुटली, पाऊस पण चालू आहे थोडा रिमझिम. इथं गोंजीबा धावजी पाटील यांचं पण मंदिर आहे. गोंजीबा गाभारा नवसाला पावणारा देवस्थान आहे. इथं बाहेर मग देव आहेत. तर इथं जाळीचा म्हसोबा पण आहे, बघू शकता तुम्ही एक मूर्ती. फोटो सुद्धा लावल्यात. इथेच दसमवारी माता, लक्ष्मी माता, गाडीवान बाबा मंदिर, भरपूर इथे मंदिर आहेत, देव आहेत. तर निघतोय आपण इथून बाहेर आता. तर आपण इथून आता जाणार आहोत धावजी पाटीलच्या मंदिरामध्ये. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असं थोडं थोडं रिमझिम पाऊस पडतोय मागं. मंदिराच्या मागे धुकं पण दिसू शकतं. धुकं पण बघा कसे पडले, फुल धुका पडलाय सगळीकडे. थोडा थोडा रिमझिम पाऊस पडतोय बघा, काहीच दिसत नाही थोडं पण पुढचं, एवढं धुकं पडलंय. मगाशी खालचा मी व्ह्यू तुम्हाला इथून दाखवलेला, आता बघा खाली काहीच दिसत नाही. इकडनं दाखवलं होतं, खाली काहीच दिसत नाही, एवढं धुकं पडलंय. आता आपण जातोय खाली. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवस मागितलेला असतो तो नवस पूर्ण झाला, फेडायला येतात खायच्या दरबारात. बघा आता धुका गेला, आता खालचा व्ह्यू दिसतोय. पोरांनी पण नवस मागितलंय, ते पण निघलेत चालत आता गुडघ्यावरती. इथून बघा कसा दिसतोय व्ह्यू. आपण चाललोय. सगळीकडे धुकं पडलंय. आज काहीच गर्दी नाही, शनिवार आहे ना, उद्या भरपूर गर्दी असेल. काळूबाईचं दर्शन करून आपण आता जाणार आहोत वाईला. तिथून आपण जाणार आहोत धावजी पाटलाला. चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. वाई आपल्याला जायचंय.
इथून बस आपण पकडून वाईला जाणार आहोत. तर आपण बस पकडली वाईला जाण्यासाठी. सकाळी जी बस भेटलेली तीच आपल्याला भेटली, बघू शकता तुम्ही. तर इथून आतमध्ये जायचं आपल्याला दावजी पाटलासाठी. इथं लिहिलंय पूर्ण आतमध्ये दावजी पाटील प्रसन्न. तर इथून आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे. इकडून आपण त्या साईडून ब्रिज क्रॉस करून या साईडला आलो. तर इथून चाललो आपण. तुम्हाला गेट तिथूनच दिसून जाईल दावजी पाटील म्हणून. चला कंटिन्यू रे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे सरळ चालत. चला या साईडला पूर्ण पवनचक्क्या दिसतील तुम्हाला. पूर्ण डोंगरावरती पवनचक्क्या आहेत, भरपूर आहेत पवनचक्क्या. चला 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आपल्याला दावजी पाटीलचं मंदिर आहे. चला इथून जाऊया आपण. मस्त व्ह्यू आहे नेचरचा. पवनचक्क्या आहेत बघा लाईनीमध्ये एक साईड. पोचलोय आपण इथं आता. हा बघा दुकान. पोचलोय आपण आता. समोरच आहे आपलं मंदिर. चला तर आतमध्ये जाऊयात आता. भरपूर दुकानं पण आहेत, तर आतमध्ये जाणार आहेत आपण. चला. हा आपला कोणाचा नवस असला तर आपण लावतो इथं. बरेच बघा टाळे लावलेले आहेत. तर इथून पण आपण नारळ वगैरे घेऊन आतमध्ये जायला निघलो मंदिरामध्ये. भरपूर दुकान आहे आजूबाजूला इथं पण. तर आपण आता इथून आतमध्ये जाणार आहोत. मंदिरात आपण गेलो आतमध्ये, काहीच गर्दी नव्हती. तर आपण इथून आता दर्शन करणार आहोत. दर्शन पण आपलं लगेच होईल. आतमध्ये आपण ओटी दिली, दर्शन पण आपलं लगेच झाला. तर आपण इथून आता दावजी पाटील समाधी मंदिराकडे जाणार आहोत. तुम्ही पण एकदा नक्की दर्शन करायला या. मस्त मंदिर आहे बघा. पूर्ण चांदीचा गाभार आहे हा. वरती लिहिले दावजी पाटील प्रसन्न. तर आपण आता इथून जाणार आहोत श्री गजानन प्रसन्न पांडवजय व रासाई मंदिरामध्ये. तिथं अगोदरच लिहून ठेवलेलं भाविकांनी कोणते अंडे पदार्थ वगैरे आणू नयेत. मंदिर बघा मस्त आहे. तर दर्शन तर झालंय आपलं. गर्दी नव्हती इथे पण काहीच. मस्त दर्शन झालंय. मागच दावजी पाटील जिवंत समाधी सुद्धा आहे मागेच. दाखवतो मी तुम्हाला. दावजी सरकार पाटील जिवंत समाधी मंदिर. मी तुम्हाला टाकेल आतमध्ये. फोटो अलाउड नाही तरी पण. व्हिडिओ पण अलाउड नाही तर काढणं तरी काढतो. श्री दावजी पाटील समाधी मंदिर आहे आतमध्ये. इथं व्हिडिओ काढणं अलाउड नाही तरी काढले बघा. आपण आता इथून निघणार आहोत घरी जाण्यासाठी. थोड्याच वेळात निघू इथून आपण. तर आपण इथून आता बाहेर येऊन आपल्याला गाडी भेटले. तर आपण आता इथून जाणार आहोत कात्रजला. तिथून आपण बस पकडून जाणार आहोत पुण्याला. तर बाहेरचा व्ह्यू बघा कसा मस्त आहे. तर आपण इथून आता बोगद्यामध्ये बसलोय. बोगद्याचे बघा चारही साईडला मस्त झाडे आलेत. आतमध्ये इथे लाईटी नव्हत्या. मस्त व्ह्यू मस्त होता. पाऊस नव्हता पडत. आज आपलं दर्शन मस्त झालं कारण सगळीकडे पाऊस नव्हता पडत. तर इथून आपल्याला आता कात्रजला उतरायचे. थोड्याच वेळात आपण कात्रजला उतरणार आहोत. चारी साईडला मस्त डोंगर आहेत. तर आपण आता डायरेक्ट ट्रेन मध्येच व्हिडिओ चालू केली. तर आपण पुण्यावरून ट्रेन पकडली. तर बघा घरी आलोय आपण आता. फ्रेश वगैरे झालो. जाम थकलो होतो. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. लाईक करायला विसरू नका. शेअर देखील करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.